श्री हरिकीर्तन या पेजवरून यापूर्वी भगवान आद्य शंकराचार्यांच्या जयंतीच्या दिवशी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या सद्गुरु भक्तीच्या वर्णनाबद्दलच्या जे स्तोत्र आहे गुरुअष्टकम, त्याबद्दल भगवान आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी साधारण त्या स्तोत्राची तोंड ओळख करून घेण्याच्या दृष्टीनं तसं मी एक पाऊण तास जवळपास बोललो होतो. पण गुरुभक्ती हा तसा अत्यंत व्यापक विषय आहे आणि त्याबद्दल पुष्कळसं बोलावंसं वाटतं. अर्थात तेवढं बोलण्याची, तेवढं चिंतन त्यासाठी असणं वगैरे हा सगळा वेगळा मुद्दा आहे. पण गुरुभक्ती हा भावनिकदृष्ट्या आपल्या सगळ्याच भारतीयांसाठी, सगळ्याच सनातनी भारतीयांसाठी एक अत्यंत मनाच्या जवळचा विषय आहे. आणि त्यामुळं मग असा विचार झाला की गुरुपौर्णिमेच्या आधीच्या दिवसापासून, आजपासून काही दिवस जसं जमेल तसं त्या पद्धतीनं आपण या गुरुभक्ती योगामध्ये रंगून जावं, त्यात रमून जावं. वास्तविक आता खरं पाहिलं तर बाहेरची जी परिस्थिती आहे ती सगळ्याच प्रकारे चिंताजनक होत चाललेली आहे. त्या रोगावर औषधही सापडत नाही आहे. त्या सगळ्या वातावरणामध्ये आर्थिकही एक प्रकारचं संकट आहे. मनोबलाचं आपल्या खच्चीकरण करू पाहणारे काही बाकीचेही विषय आहेत. शेजारच्या राष्ट्रांच्या संदर्भातले आपले संबंध असतील. अनेक प्रकारे एक असं नकारात्मकतेचं वातावरण कुठेतरी बनू पाहत आहे. आणि त्यात परवा आषाढी एकादशी झाली. आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट पांडुरंगाच्या कुठल्याही भक्तासाठी, कुठल्याही मराठी एखाद्या भाविक व्यक्तीसाठी, की पंढरीच्या वारीला कित्येक जणांना मुकावं लागलं. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष पंढरीमध्ये जाणारे सगळे आमचे वारकरी बंधू, त्यांना घरात बसून मनाने पांडुरंगाचं ध्यान करून मनाने त्याचं दर्शन घेऊन समाधान मानावं लागलं. आणि कसं आहे, परमेश्वर सगळीकडेच आहे. तो जसा त्या मंदिरात आहे तसा इतरत्रही सगळीकडे आहे, आपल्या घरात सुद्धा आहे वगैरे. हे सगळं जरी ठीक असलं तरी या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टींनी भक्ताचं समाधान होत नाही. या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टीत सांगण्यासाठी उद्धव महाराज भगवान श्रीकृष्णांचा संदेश घेऊन गोपींकडे गेले होते ना. आणि तो कृष्ण सगळीकडेच व्याप्त आहे वगैरे हे सगळं त्यांनाही सांगून झालं होतं. पण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, श्रीमद भागवत कथेचे जे कोणी श्रोते आहेत, वक्ते आहेत, त्यांना ठाऊक आहे की गोपींना ज्ञानाचा पाठ शिकवायला गेलेले उद्धव स्वतः सुद्धा भगवान श्रीकृष्णाची भक्तीच तिथून शिकून आले. आणि तसंही शबरीला हे कोण समजावणार की का भगवान श्रीरामाच्या त्या मूर्त रूपाची तू वाट पाहतेस, का साकार रूपाचीच तुला एवढी ओढ आहे. भगवान रामचंद्रांच्या वाटेवर तू जी फुलं मांडतेस त्या फुलांमध्ये भगवान राम आहेत. जी फळं तू वनातून त्यांच्यासाठी तोडून आणतेस, चाखून ती ठेवतेस, त्यांची वाट पाहतेस, त्या फळांमध्ये, त्या गोडीमध्ये सुद्धा भगवान रामचंद्र आहेत. हे तिला कोण समजावणार. कारण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन, हे भक्ताचं स्वप्न आहे. भक्ताला सगुण साकाराशिवाय करमत नाही. आणि माऊली सुद्धा भक्ताचा हा स्वभाव ओळखून इंद्रिया नेणता भोगी जे, असं तर म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, पण पुढे हेही म्हणतात अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. म्हणून परमेश्वराला, त्या सावळ्या विठुरायाला, त्याच्या त्या सगुण साकार रूपाला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय वारकऱ्यांच्या मनाचं समाधान होऊ शकत नाही. पण जसं रासक्रीडेमध्ये ज्या गोपी जाऊ शकल्या नाहीत, त्यांनी शेवटी त्या घरामध्ये त्यांनी आपला देह त्यागला आणि सूक्ष्म शरीरानं त्या रासक्रीडेमध्ये पोचल्या, हेही आपण भागवतात ऐकतो, वाचतो. तसं मनाने आपण सगळे पंढरीत जाऊन पांडुरंगाची भेट घेऊन आलेलो आहोत. पण जसं मी म्हणालो की एकंदर सगळं चिंतेचं वातावरण आहे. आणि खरं तर
सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न आज केले जात आहेत. अनेक प्रकारच्या चळवळींमधून अनेक प्रकारचे वक्ते, अनेक प्रकारचे कवी असतील, कलाकार असतील, गायक असतील, नर्तक असतील, अभिनेते असतील, अनेक माध्यमांनी हे सगळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आज प्रयत्न करतायत. पण सगळ्या सकारात्मकतेचं कळस, त्या सकारात्मकतेचा कळस जर कुठे असेल तर तो भक्तीमध्ये. ते भक्तीचं तत्वज्ञान आहे. भक्त प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहतो. म्हणजे ही जेव्हा आपदा सुरू झाली, हे संकट जेव्हा आलं, मंदिरं बंद व्हायला लागले, तेव्हा लोक म्हणायला लागले की तुमचा देव तर आधी पळून गेला, देवानं या भक्तांना संकटातून वाचवलं नाही. पण असं म्हणणाऱ्यांचे विचार किती बालिश आहेत. कारण हे काही जगावर आलेलं पहिलं संकट नाहीये. यापूर्वी कित्येक संकट आलेली आहे. भक्तांचं जीवन हे काही भौतिक संकटांपासून मुक्त असतं असं नाही. उलट भक्तांना तर कित्येक प्रचंड प्रमाणात लोकांकडून सगळ्या दृष्टीनं त्रास सोसावा लागलाय. पण भक्ताची दृष्टी कशी आहे? बली राजाचं जे प्रकरण येतं भागवतामध्ये, त्यामध्ये या बलीला बांधल्यानंतर, सगळं त्याची संपत्ती हिरावून घेतल्यानंतर जेव्हा त्याला बांधून टाकतात भगवान, तेव्हा ब्रह्मदेव भगवंताला विनंती करतात की महाराज, यांना तुमचे भक्त आहेत, यांच्यावर एवढं संकट का आणताय आपण, त्यांना सोडा. तेव्हा स्वतः भगवान ब्रह्मदेवांना सांगतात, ब्रह्मन यमनुगृह्णामि तद विशो विधुनोम्यहम, की ज्याच्यावर मी अनुग्रह करतो त्याच्यावर मी स्वतः संकट आणतो, त्याच्याकडून सगळं भौतिक जे त्याचं आहे ते हिरावून घेतो. आता हे कसं आहे, एखादं लहान मूल खेळण्यामध्ये रंगलेलं आहे, त्याची जेवणाची वेळ झाली पण त्याला भान नाहीये, मग आई काय करते? कारण त्याला जेव तर घालायचं असतं, त्यात त्याचं हित आहे. मग आई त्याची ती खेळणी आहे ना, ती हिरावून घेते, ती हिसकाटून घेते त्याच्याकडून. मग ते मूल रडत आईकडे येतं आणि मग आई त्याला जवळ घेते, त्याला खाऊ पिऊ घालते. कुंती माता सुद्धा यामुळेच म्हणतात की विपदस्संतुनश्शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. संकटात आपल्याला देवाची आठवण जास्त होते आणि त्या दृष्टीनं संकटाला सुद्धा देवाचा अनुग्रह मानायला काहीच हरकत नाहीये. अशा या काळामध्ये जेव्हा आपण एकमेकांना पाहू शकत नाहीये, एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीये, समोरासमोर येऊ शकत नाहीये, तेव्हा तर खऱ्या अर्थाने देवाची आठवण, देवाची जाणीव ही अधिक तीव्रतेनं होते. कारण जग जेव्हा अंतरतं तेव्हा ती देवाच्या जवळ जाण्यासाठी सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती असते. आणि भक्तासाठी देव ती स्वतः निर्माण करतो. अनेक प्रकारचे उदाहरण आहेत, त्यात मी जाणार नाही. पण एक प्रकारे या काळाकडे जर आपण या दृष्टीनं पाहिलं, या चिंतेच्या वातावरणामध्ये जर आपण चिंतन वाढवण्याचा प्रयत्न केला, जेव्हा बाहेर कुठे जाता येत नाही तेव्हा जरा आत उतरून पाहण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे हा काळ सुद्धा आपल्याला अतिशय उपकारक असाच ठरू शकतो. आज ज्या स्तोत्राचं आपण चिंतन करणार आहोत, खरं तर कुठल्याही अध्यात्माशी संबंधित असलेल्या व्यक्तीला, आणि त्यातही आपण महाराष्ट्रातले लोक तर एवढे भाग्यवान आहोत की त्यांना वेळ कसा घालवावा किंवा मनाला निराशेपासून कसं वाचवावं वगैरे हे सगळे प्रश्न पडण्याचं कारणच नाहीये. सगळं काही आपलं जे आध्यात्मिक साहित्य वैभव आहे, आणि आपल्या मराठीत तर जसे संस्कृतमध्ये देवभाषेमध्ये वेद आहेत, तसे आपल्या मराठीत पण 4 वेद आहेत. माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे, समर्थांचा दासबोध आहे, नाथ महाराजांचा एकनाथी भागवत आहे, आणि कित्येक संतांचं साहित्य आहे. हे सगळं आपल्या सोबत असताना, ही शिदोरी आपल्या सोबत असताना कुठल्याही प्रकारे कुठली निराशा आपल्याला त्या निराशेनं स्पर्श करू नये. आणि त्यातही
स्तोत्र वाङ्मय हा इतका सुंदर विषय आहे. संस्कृत मधली स्तोत्र तर नितांत सुंदर आहेत, सगळीच सुंदर आहेत. अनेक प्रकारच्या कवींनी अनेक प्रकारच्या त्यांच्या त्यांच्या उपास्य देवते विषयी केलेलं त्यांचं वर्णन. स्तोत्राचा मुख्य अर्थ आहे स्तुती. आणि असे कित्येक स्तोत्र आहेत, पण त्यातही भगवान आद्य शंकराचार्यांचं स्तोत्र वाङ्मय हा एक वेगळ्या अर्थानं हे संस्कृत भाषेतलं वैभव आहे. आणि त्याची एकदा गोडी लागली की ती गोडी इतर कुठल्याही मनोरंजनासारखी नाहीये, ती सतत वाढत जाणारी आहे. ते जीवे न सोडी ऐसे झाले. मग भगवान आचार्यांच्या स्तोत्रांमध्ये आपण जर पाहिलं, या हरिकीर्तन पेजवर सुद्धा अनेक स्तोत्रांचं चिंतन चालू आहे. या प्रवचनमालेमध्ये अनेक प्रकार त्या स्तोत्रांचे आहेत. त्यात काही स्तोत्र ही भगवंताचं वर्णन करणारी आहेत, जसं की आपल्याला ते पांडुरंगाचं स्तोत्र ठाऊक आहे. त्यामध्ये वर्णन आहे, प्रमाणम भवाब्धेर्दम मामकानाम नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किंवा सौंदर्य लहरीसारखं स्तोत्र आहे, त्यामध्ये जगन्मातेच्या स्वरूपाचं वर्णन आहे, रूपाचं ध्यान आहे. कित्येक स्तोत्र त्यामधून भगवंताच्या दिव्य लीला गायलेल्या असतात. जसं की फार गोड स्तोत्र भगवान श्रीकृष्णाचं आहे, आपल्याला ठाऊक आहे, भगवान आचार्यांचंच आहे. अनेक स्तोत्र आहेत, त्यापैकी सत्यम ज्ञानमनंतन नित्यमनाक ते स्तोत्र आहे. त्यामध्ये एकेका लीलेचं वर्णन आहे भगवंताच्या. काही स्तोत्र ही प्रार्थनापर स्तोत्र आहे, विनवणी केलेली आहे, करुण स्तोत्र आहे. अविनयमपनय विष्णो दमय मन शमय विषय मृग तृष्णा भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः. करुण विनवणी आहे, जशी मराठीत करुणाष्टक आहेत. शिवाय काही स्तोत्र भगवान आचार्यांची उपदेशपर आहेत, त्यामध्ये उपदेश केलेला आहे. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम्. हा सगळा उपदेश आहे, साधकांसाठी केलेला उपदेश. त्यानंतर काही स्तोत्र त्यामधून वेदांताचं सगळं तत्वज्ञान भरलेलं आहे. त्या स्तोत्रांचं चिंतन केलं तर वेदांत मनात उतरायला लागावा इतकी प्रभावी स्तोत्र आहे. अगदी उदाहरणच पाहायचं झालं तर मनीषा पंचक आहे, दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे. मनीषा पंचकात तर जाग्रत स्वप्न सुषुप्तीचे स्फुटतरा या संविदुजृंभते या ब्रह्मादि पिपीलिकांत तनुषु प्रोता जगत साक्षिणी सैवाहन न च दृश्य वस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्ति चेत चांडालोस्तु सतुद्विजोस्तु गुरुरित्येषा मनीषा मम. सहज अगदी वेदांतातलं गहन तत्वज्ञान हे भगवान आचार्यांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि ते ज्या देवते पुढे जातात, म्हणजे आपण जर भगवान आचार्यांचं भगवान श्रीकृष्णावरचं स्तोत्र ऐकू तर आपल्याला वाटेल भगवान आचार्य कृष्णाचेच भक्त आहेत. आपण त्यांचं एखादं रामभुजंग स्तोत्रासारखं स्तोत्र पाहू तर आपल्याला वाटेल ते रामाचेच भक्त आहेत. सौंदर्य लहरी वाचू तर आपल्याला वाटेल हे जगन्मातेचे अनन्य उपासक आहेत. किंवा मुदा करात तमोदकम सदा विमुक्ती साधकम महागणेश पंचरत्न स्तोत्रासारखं स्तोत्र आपण पाहू तर आपल्याला वाटेल ते गणपत्यच आहेत, गणपतीचे उपासक आहेत. ज्या देवते पुढे ते जातात त्या देवतेला त्या एकाच परब्रह्माचं स्वरूप मानून
त्याचं जे रसभरीत वर्णन भगवान आचार्य करतात. रस हा स्तोत्राचा स्थायी भाव आहे, रसाची जागृती. आणि ते ज्ञान सुद्धा जेव्हा रसामध्ये भिजून येतं, नीरस ज्ञान हे आपल्याकडे परिपूर्ण मानलेलं गेलेलं नाहीये. जसं की उद्धव महाराज, त्यांचं मी आत्ताच उदाहरण दिलं. ते ज्ञानी होते, पण भक्तीचा एक कुठेतरी गंध, त्याचा कुठे अभाव वाटला भगवंताला. म्हणून त्यांनी प्रेमाची जी पाठशाळा आहे सर्वात मोठी, त्या गोकुळामध्ये त्यांना पाठवलं. ते ज्ञान जेव्हा रसामध्ये भिजतं तेव्हा ते परिपूर्ण होतं. श्रीमद भागवत हा ग्रंथ सुद्धा रसानं ओतप्रोत भरलेला आहे. ज्ञानाच्या दृष्टीने त्याची महत्ता फार विलक्षणच आहे. पारमहंस्याम संहिताया, पण निगमकल्पतरोवर गलितम फलम, ते फळ आहे. भगवान आचार्यांची स्तोत्र सुद्धा, त्यांचा रस आपण जेवढा घेत राहू, जसं मी म्हणालो, त्याची गोडी तेवढीच आपल्याला मनामध्ये वाढत जाईल. हे जे स्तोत्र आहे, ज्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, ते उपदेशपर स्तोत्र आहे. त्यामधून उपदेश केलेला आहे. गुरुवष्टकम, गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम, ततः किम ततः किम ततः किम ततः किम, असं या स्तोत्राचं ध्रुवपद आहे. क्रमाक्रमाने आपण या स्तोत्राचाही विचार करू, विशेष रूपानं आपण या ध्रुवपदाचा विचार करणार आहोत. स्तोत्राची तशी मी तोंड ओळख या पूर्वीच्या एका सत्रात जसं मी म्हणालो, भगवान आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी करून दिलेली आहे. तरी थोडक्यात जरा आधी परिचय करून घेऊ आणि मग परत आपल्या चिंतनाकडे वळू. काय या स्तोत्रामध्ये भगवान आचार्यांनी सांगितलंय, तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे काही आपण या जगामध्ये मिळवू शकतो आपल्या पराक्रमावर किंवा आपल्या भाग्यानं, कुठल्याही प्रकारे, चांगल्या मार्गानं वाईट मार्गानं, कशाही प्रकारे कुणीही कुठल्याही परिस्थितीत जगामध्ये जास्तीत जास्त असं जे काही मिळवू शकतो, जे काही, मग ते भौतिक असो, मग ते ज्ञानाच्या क्षेत्रातलं असो, मग ते आणखी काही असो, ते सगळं काही आपण मिळवलं, सगळं काही प्राप्त केलं, आणि जर सद्गुरूंना आपण शरण गेलेलो नसू, सद्गुरूंच्या चरणकमलांशी आपलं मन हे जोडलं गेलेलं नसेल, तर जे काही आपण प्राप्त केलं ते सगळं व्यर्थ आहे. त्या सगळ्याचा काय उपयोग, असं भगवान आचार्य 4 वेळा म्हणतात. ततः किं ततः किं ततः किं ततः किं, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग. सद्गुरूंची भक्ती ही अध्यात्मामध्ये, त्याकडे आपण आवश्यकता म्हणून तर पाहतो, त्याही पुढे जाऊन ती फक्त आवश्यक आहे असं नाही, ती अनिवार्य आहे, हे भगवान आचार्यांनी या स्तोत्रात सांगितलं. आणि ती अनिवार्य आहे एवढंच नाही, तर ती नसेल तर तुम्ही आध्यात्मिक असा किंवा नसा, अध्यात्माचा तुम्हाला गंध असो किंवा नसो, तुमचं सगळं काही अगदी समृद्ध असलं तरी तुमचं आयुष्य निरर्थक आहे. आणि जेव्हा भगवान आचार्यांसारखं व्यक्तिमत्व ते हे उपदेश करतात, तेव्हा त्याचं महत्त्व एक वेगळ्या प्रकारचं आहे. एखाद्या सामान्य कवीनं एखादी गोष्ट सांगणं हे वेगळं आहे, आणि भगवान आचार्यांनी सांगणं हे वेगळं आहे. शेवटी उपदेश हा जेव्हा विषय येतो, तेव्हा 2 गोष्टींना महत्त्व आहे. एकतर तो कोण करताय आणि तो कुणासाठी आहे, 2 गोष्टी आहेत.
कोण करताय हे निश्चितपणे महत्वाचं आहे. जरी असं असलं, आपल्याकडे म्हणतात की बालादपि सुभाषितम, संस्कृतमध्ये म्हणतात गुणाः पूजा स्थानम गुणेषु न च लिंगं न च वयः, हे तर आहेच, पण बालादपि सुभाषितम, ज्याची योग्यता नाहीये तशी तोही कधी एखादी चांगली गोष्ट बोलून गेला तर ती स्वीकारली पाहिजे. मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की बालादपि सुभाषितम तर आहेत, खलादपि सुभाषितम. एखाद्या दुर्जनाच्या तोंडी सुद्धा एखादं चांगलं काही सुभाषित, चांगली गोष्ट तोंडून निघून गेली तर ती घ्यायला हरकत नाहीये. पण हे जरी असलं तरी केलेला उपदेश मनावर एखाद्याच्या ठसण्यासाठी म्हणून जो कोणी तो उपदेश करतोय, त्या उपदेश करणाऱ्याच्या प्रत्येक शब्दाच्या मागे त्यानं आयुष्यामध्ये सार्थकी लावलेला प्रत्येक क्षण जोपर्यंत उभा नसतो तोपर्यंत त्या उपदेशाचा प्रभाव ऐकणाऱ्याच्या मनावर तेवढा पडत नाही की जेणेकरून त्याच्या वर्तनामध्ये प्रत्यक्षात काही बदल होईल. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुआ हानी केली. याच्यावर अभ्यास करून प्रवचन करायचं म्हटलं तर मी पण करीन ना, कुणीही करू शकतो. जो अभ्यास करीन त्याला याच्यावर बोलता येईल, अनेक प्रकारची प्रमाणं गोळा करून ती देता येतील, कशी खिचडी जमवता येईल, लोकांना ते सांगता पण येईल, लोक टाळ्या पण वाजवतील. आता हे वाक्य थोडं बदलावं लागेल, कारण आता समोर अशा टाळ्या घेणं वगैरे याची सवय तर मोडलेलीच आहे. असं म्हणूया आपण, भरपूर आपल्याला टाळ्यांचे सिम्बॉल दिसतील, भरपूर लाईक्स मिळतील, भरपूर कमेंट्स येतील, चांगल्या शेअर करतील लोक, पब्लिसिटी होईल. ते सगळं झालं तरी जोपर्यंत त्या वक्त्याच्या स्वतःच्या जीवनाचा, त्याच्या अनुभूतीचा, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये केलेल्या तपाचा सहभाग हा त्या शब्दांच्या सोबत नसतो, शब्दांच्या पाठीमागे जोपर्यंत ते सगळं जीवन नसतं उभं, तोपर्यंत कुणाच्याही आचरणामध्ये त्यानं काही फरक पडेल, खरोखर लोकांच्या वर्तनामध्ये, त्या वर्तनावर काही परिणाम होईल, ही शक्यता नसते. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. या वचनामध्ये सांगे तुका हे फार महत्वाचं आहे. कुठलाही माणूस हे सांगू शकतो, पण ते तुकाराम महाराज सांगतायत. कोण तुकाराम महाराज? तर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाला आपल्या श्वासांशी एवढं जोडलं, किंबहुना श्वासांपेक्षाही जास्त महत्व दिलं. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. श्वासांपेक्षाही, प्राणांपेक्षाही ज्यांच्या जीवनामध्ये नामाचं महत्व आहे, ते तुकाराम महाराज जेव्हा हाकारोनी सांगतात तेव्हा त्याचा प्रभाव वेगळा आहे. दास म्हणे जना सावधान. संपूर्ण जीवन जेव्हा एक प्रकारे तपोमय बनवलेली एक महान विभूती ते जेव्हा लोकांना सांगतात, एक शब्दही सांगतात, तो एक शब्द सुद्धा त्यांच्या मुखातला एखाद्या लौकिक सामान्य कवीच्या हजारो ओळींपेक्षा कितीतरी जास्त मोठा आहे, महत्वाचा आहे. आणि म्हणून निश्चितपणे या स्तोत्राकडे त्या दृष्टीने आपल्याला पाहिलं पाहिजे. त्यानंतर जसं की मी सांगितलं, उपदेश कोणी केला याला एक महत्व आहे. उपदेश असो, स्तुती असो, ती कुणी केली याला फार महत्व आहे. तो उपदेश कुणाला करावा, कुणाला केलेला हेही महत्वाचं आहे. या स्तोत्रामध्ये भगवान आचार्यांनी जे जे सांगितलं, गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, जर सद्गुरूंच्या पायाशी मन तुमचं जोडलं गेलेलं नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. हे भगवान आचार्य वाक्य जे बोलतात ते कुणाला लागू पडतं हे स्वतः भगवान आचार्यांनी त्यांच्या स्तोत्रामध्ये तर दिलेलंच आहे. पण कुठलाही उपदेश हा कुणाला करावा, कुणाला केलेला आहे हे पाहणं महत्वाचं आहे. उपदेश मुळात कुणाला द्यावा? आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, अन्न अगदी कुणालाही द्यावं.
जो कोणी उपाशी आहे त्याला अन्न द्यावं. जात पंथ संप्रदाय प्रांत भाषा स्वभाव या सगळ्या गोष्टी विसरून, अगदी शत्रुत्व सुद्धा विसरून एखाद्या भुकेलेला अन्न द्यावं, ही आपली संस्कृती आहे. पाणी द्यावं. एखादा बुडतोय त्याला वाचवावं, जाऊन त्याची इच्छा आहे का वाचण्याची हे विचारत नाहीत, जाऊन त्याला वाचवतात. अन्नदान असो, जलदान असो, प्राणदान असो, हे अगदी कुणालाही द्यावं. पण उपदेश कुणाला द्यावा? आपल्याकडे म्हणतात उपदेश त्याला द्यावा जो जिज्ञासू आहे. ज्याला जिज्ञासा आहे त्याला उपदेश. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुनावलं अवश्य 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला, पण त्याला उपदेश द्यायला सुरुवात नाही केली. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे ब्रूहि सांग शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. अर्जुन जेव्हा शरणागत होतो, सद्गुरु रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांचं वरण करतो, तेव्हा मग अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, उपदेशाला प्रारंभ तेव्हा होतो. अर्जुना विचारलंय आधी. भागवतात आपण पाहिलं कपिल महामुनी आणि त्यांची माता देवहूती आहेत. घरामध्ये छान सगळं चाललेलं आहे. मुलाचे आई लाड करते. एक एक दिवस जातोय, महिने जात आहेत, वर्ष लोटतायत. पण कपिल महामुनींनी कुठलाही उपदेश केला नाही. जेव्हा त्यांच्या आईला देवहूतीला हे स्मरण झालं की आपल्या पतीनं कर्दम मुनींनी सांगितलं होतं भगवान नारायण साक्षात त्यांच्या रूपामध्ये आपल्या पोटी येतील आणि आपल्याला उपदेश करतील, याचं जेव्हा त्यांना स्मरण झालं, तेव्हा देवहूती माता भगवान कपिल महामुनींच्या समोर येऊन जेव्हा बसते, त्यांची स्तुती करून आणि प्रश्न विचारते, तेव्हा कपिल महामुनी उपदेश करायला प्रारंभ करतात. कपिल गीतेचा आरंभ तेव्हा होतो. अष्टावक्र गीता असेल, अनेक प्रकारची पुराणं आपण ऐकतो ना, की पार्वती मातेनं भगवान महादेवांना प्रश्न विचारला आणि तिथून मग ग्रंथाला सुरुवात होते. शौनकादिकांनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, परीक्षितानं शुकाचार्यांना प्रश्न विचारला आणि त्यानंतर ज्ञानाचा उपदेश सुरू होतो. उपदेशाचा अधिकारी जिज्ञासू आहे. पण भगवान आचार्य हे फक्त आचार्य नाही आहेत, ते संत आहेत. फक्त आचार्यत्व वेगळं, फक्त विद्वान असणं वेगळं, संत असणं वेगळं. स्वतः भगवान सुद्धा एखाद्यानं विचारल्याशिवाय, जिज्ञासा केल्याशिवाय त्याला उपदेश करत नाहीत, हे आपण पाहिलं. पण संतांची वृत्ती वेगळी असते. या नियमाला सुद्धा संत जरा बाजूला ठेवतात. त्यांना मुळात तळमळ एवढी असते, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. हे तर आहेच, बुडत असे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हा कळवळा संतांना एवढा असतो की जे लोक अज्ञानामध्ये भटकतायत आणि त्या अज्ञानात सुखी आहेत, त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्याला विचारावं, याचा सुद्धा विचार संत करत नाहीत. आणि जे त्यांच्या अज्ञानामध्ये बुडालेले आहेत, फक्त त्यांच्या बाबतीत नाही, जे संतांना छळतात, त्रास देतात, त्यांच्याकडे जाऊन स्वतः संत त्यांना 4 गोष्टी सांगतातच. त्यांचे जोडे खातील, पण त्यांना हिताच्या गोष्टी सांगतीलच. तुझ्या हितासाठी करी वसवस. एका ठिकाणी एका नदीमध्ये एक संत, एक महाराज स्नान करत होते. दुसरा एक माणूस त्यांच्यासोबत होता. त्या संतांनी पाहिलं की एक विंचू त्या पाण्यामध्ये बुडतोय. त्याने त्या विंचवाला हातात घेतलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यानं नांगी मारली आणि तो पुन्हा पाण्यात पडला. त्या संतांनी त्याला पुन्हा उचललं. हे पुन्हा पुन्हा घडत होतं. संत त्या विंचवाचा डंख सहन करत होते, पण त्याला त्यातून बाहेर काढत होते आणि शेवटी त्याने त्याला वाचवलंच. हे जेव्हा त्या दुसऱ्या माणसाने पाहिलं, तो म्हणला, महाराज तू इतके तुम्हाला डंख मारतोय, कशाला त्याच्या वाटे जाता? त्या संतांनी सांगितलं, डंख मारणं त्याचा स्वभाव आहे, पण कुणी बुडतोय तर त्याला बाहेर काढणं हा माझा स्वभाव आहे. तो मुका प्राणी
त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी चालता बोलता माणूस आहे, मी माझा स्वभाव कसा सोडू? ऐशी कळवळ्याची जाते. पण म्हणून संतांनी आमच्याकडे यावं आणि जेव्हा संत आमच्याकडे येतील तेव्हा ते उपदेश करतील असं म्हणून आपण आपलं तमोगुणामध्ये राहावं. हे मात्र भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मान्य नाहीये. तेही सांगतात, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. पण त्यासाठी काय करा? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यासाठी तुम्हाला संतांच्याकडे जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल आणि मग ते सगळा तो उपदेश तुम्हाला सांगतील. आपलं हे भाग्य आहे की या संतांनी हे सगळं स्तोत्र वाङ्मय, अनेक प्रकारचं वाङ्मय हे निर्माण करून ठेवलं आणि ते घरात आपल्या कपाटामध्ये येऊन बसले. आता तरीही जर आपण त्यांच्याकडे जाऊन पाहिलं नाही, ते उघडून वाचलं नाही, गुरुवष्टक पाहिलं नाही, ते उघडून वाचलं नाही, ते समजून घेतलं नाही, त्याचं चिंतन केलं नाही, तर हे आपलं कपाळ करंटेपण आहे. आणि या करंटेपणावरच आसूड ओढलेत भगवान शंकराचार्यांनी या स्तोत्रामध्ये. आणि हे सांगितलं की आधी तुम्ही सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्या, तो घेतल्यानंतर मग तुम्ही सगळ्या प्रकारची समृद्धी प्राप्त केली तरी समृद्धीचा कुठल्याही प्रकारे तिटकारा नाहीये, कुठल्याही भौतिक पुरुषार्थाचा त्याच्यामध्ये उपमर्द नाहीये. आपण श्रीमंत असा, आपण विद्वान असा, फार उत्तम गोष्ट आहे. महाभारताचा हा संदेशच आहे, सगळ्या प्रकारची भौतिक उन्नती सुद्धा साध्य करावी. पण आधी सद्गुरूंचा चरणाश्रय घेऊन सगळ्यात मोठ्या भयापासून, मृत्यूच्या भयापासून सुटावं, आधी आपली मोक्षाची वाट सुकर करावी, प्राधान्यानं ते करावं आणि मग बाकीची सगळी समृद्धी आपण प्राप्त करावी. कसा या सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्यावा, कशा प्रकारे त्यांच्याजवळ जावं, त्याचे टप्पे कसे कसे आहेत. आता इथं भगवान आचार्यांनी मनाचा उल्लेख केलाय. मनश्चेन न लग्नम. मन जोपर्यंत जोडल्या जात नाही, पण मुळात तसं पाहिलं तर मन ही सुद्धा दूरची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्याआधी शरीर आहे. ज्ञानेश्वरीत आपण पाहिलं तर तनु मनु जीवे चरणासी लागावे असं माऊली सांगतात. माऊली तेच सांगतात जे आचार्य सांगताय, पण त्याआधी त्यांनी तनु हा शब्द वापरलाय. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मन भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी लावण्याआधी आपलं शरीर आपण लावण्याचा प्रयत्न करावा. देहानं भगवंत सद्गुरूंची सेवा. आणि हा सगळा हे उपदेश मला आठवते, माऊली आचार्योपासन या शब्दाची जेव्हा व्याख्या करतात तेव्हा माझ्या देहाला मी सद्गुरूंच्या भक्तीमध्ये त्यांच्या चरणाशी कसा रुजू करीन हे ज्या प्रकारे सांगतात ते खरं तर थोडक्यात सांगण्यासारखं नाहीये. त्यामुळे मला वाटतं आजचं विवेचन हे आपण इथं थांबवूया आणि मग कशा प्रकारे तनु मनु जीवे हे जे उरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, तिथं पोचण्याआधी तनु आहे, कसं सगळ्या प्रकारे सर्वार्थानं सद्गुरूंच्या चरणाशी रुजू व्हावं. उद्या गुरुपौर्णिमा आहे, फार मोठा दिवस आहे, फार मोठं पर्व आहे. त्या दिवशी आपण हा सगळा विषय पाहू आणि तिथून पुढे क्रमशः अधिकाधिक या स्तोत्राचा भावार्थ यथामती यथाशक्ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू. गोपाल कृष्ण भगवान की, देव की जय.